परमानंद गिरी आले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले आसन मांडिले भगवान गेले परमानंद गिरी आले 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 भगवान गेले भजनी भजन गाते भजनी भजन गाती ताळम सुंदर जाती भजनी भजन गाती ताळम सुंदर जाती भजनी भजन गाती ताळम सुंदर जाती गुरुच्या नामात रमले भगवान गेले आनंद गिरी आले भगवान गेले आनंद गिरी आले भगवान गेले आनंद गिरी आले भगवान गेले शिवगुरु शंखनाद ताले परमानंद बोले शिवगुरु शंखनाद ताले परमानंद बोले शिवगुरु शंखनाद ताले परमानंद बोले शंखनाद ताले परमानंद बोले सद्गुरु चरण देखिले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले हरि विठले पाप विठले परमानंद स्वामी गुरु वेले हरि विठले पाप विठले परमानंद स्वामी गुरु वेले परमानंद स्वामी गुरु वेले संचा दर्शन जीवन धन्य हो जाए परमानंद स्वामी गुरु वेले संचा दर्शन जीवन धन्य हो जाए हरि विठले पाप विठले परमानंद स्वामी गुरु वेले हरि विठले पाप विठले परमानंद स्वामी गुरु वेले परमानंद गिरी आले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले अपने आसन मांडिले भगवान गेले परमानंद गिरी आले भगवान गेले गुरु का नाम वाले भगवान गेले परमानंद गिरी आले 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 भगवान गेले सद्गुरु चरण देखिले भगवान गेले परमानंद गिरी आले 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 भगवान गेले
महाराजांनी ज्या भूमीमध्ये तप साधना केली, तप साधना केल्यानंतर त्या तप सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी एक भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी त्या तप साधनेच्या सांगतेच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी भागवत कथा असेल, या ठिकाणी प्रवचनाचं, सत्संगाचं, प्रसादाचं, अन्नदानाचं आणि आज या ठिकाणी अनुष्ठानाला प्रारंभ झालेला आहे. ज्यांचं पूर्वजन्माचं प्रारब्ध होतं, संचित होतं, पूर्व सुकृताचा, पूर्वाभ्यासाचा, दास सद्गुराचा तोची जाणे, ज्यांचं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असतं, असे धर्मात्मा जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. ऋषी आहे, मुनी आहे किंवा ऋषी मुनींची, साधू संतांची, भगवंताची ज्यांच्यावर ते कृपा असते, असे धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी जपाला, तपाला, अनुष्ठानला बसलेले. आपण देखील धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी सत्संगाच्या निमित्तानं आले आहात. तर ज्या ठिकाणी असं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी एक दैवी शक्ती असते. म्हणून अशी दैवी शक्ती जर आपण प्राप्त केली तर एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी दैवी शक्ती प्रत्येकानं आत्मसात केली पाहिजे, जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला लाभ होतो. म्हणून अशी दैवी शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती आहे, श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते, श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दर्गन दुराचाराची भावना, व्यसनाची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा भावना विश्वास ठेवून जर ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानंच असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल. दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल. मृत्यूनंतर सद्गतीला, चांगल्या गतीला जायचं असेल. दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी पवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभूच शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून
सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या भगवंताच्या गुरुजनांच्या सेवेनं आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं आपले आई वडील जर सदाचरणी असेल निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल श्लोक असेल दोहा असेल अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. पण आपल्या धनाला तनाला मनाला समेत वाणीला देखील पवित्र करावं या पवित्र उद्देशानं आपल्या गावातील भागातील धर्मात्मांनी पुण्यात्मांनी धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं अनुष्ठानाच्या सांगतेच्या स्मृती प्रेत्य निमित्तानं या ठिकाणी जे सत्संग प्रवचनाचं जपाचं तपाचं अनुष्ठानाचं दानाचं पुण्याचं आयोजन केलेलं आहे. उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा या ठिकाणी भगवंताच्या देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. पण आपल्या धनाला तनाला मनाला समेत वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय. त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचाय. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय. त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. तस्मै श्री
सुख खानी है। एक शब्द 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 दुख राशि। एक शब्द दुख राशि। एक शब्द बंधन कटे। एक शब्द बंधन कटे। एक शब्द गल फासी। एक शब्द गल फासी। एक शब्द सुख खानी है। एक शब्द दुख राशि। एक शब्द बंधन कटे। एक शब्द गल फासी। या जगामध्ये कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारनं कर्म होतात. कायिक म्हणजे काही शरीरानं कर्म होतात. वाचिक म्हणजे वाणीनं किंवा शब्दानं कर्म होतात. आणि मानसिक म्हणजे काही मनानं कर्म होतात. अशा प्रकारे कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारनं जेवढे कर्म होतात त्या सर्व कर्माचं फळ सुखाच्या किंवा दुःखाच्या, स्वर्गाच्या किंवा नरकाच्या रूपानं प्रत्येकाला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. जेही कर्म कळत नकळत झालं असेल त्याचं फळ या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही. विशेष करून या ठिकाणी शब्दाचा जो प्रभाव आहे तो महापुरुष समजावून सांगतायत. प्रत्येकानं लक्षपूर्वक एक एक शब्द ऐकायचा आहे. कारण प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्म घेतल्यापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही शब्दाचं उच्चारण करत राहतो. आणि ज्याही शब्दाचं उच्चारण केलं असेल त्या शब्दाचा प्रभाव सुखाच्या किंवा दुःखाच्या रूपानं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शब्दाचा जो प्रभाव आहे महापुरुष सांगतात की एक शब्द सुख खानी है. असे काही शब्द असतात की त्या शब्दाचं उच्चारण केल्यानंतर सुखाची खानही खान प्राप्त होते. असे काही शब्द असतात की ते उच्चारणानंतर दुःखाची रासही रास प्राप्त होते. असे काही शब्द असतात की यमाचं काळाचं बंधन तुटून जातं. आणि काही असे शब्द असतात की यमाचा फास आपल्या गळ्याला लागतो. म्हणून प्रत्येकानं शब्दाचा महिमा समजून घेतला पाहिजे. शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. जसं महाभारताचं युद्ध झालं, असंख्य लोक मेल्या गेले, मारल्या गेले. अनेक माता भगिनी विधवा झाल्या. कुणाचा पती मेला, कुणाचा भाऊ मेला, कुणाचा काका मामा मेला, कुणाचे वडील मेले. एवढी प्रचंड जी जीव हिंसा झाली त्याचं कारण अनेक कारणापैकी एक कारण आहे ते म्हणजे शब्द. भर सभेमध्ये द्रौपदीला वेश्या म्हटलं गेलं आणि वेश्या म्हटल्यामुळं तिच्या मनामध्ये क्रोधाग्नी निर्माण झाला. जेव्हा जेव्हा शांतता व्हायची त्यावेळेस ती आपल्या पतींना स्मरण करून द्यायची की त्यानं मला भर सभेमध्ये वेश्या म्हटलं होतं. त्या शब्दाचा बदला तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि त्या शब्दाचा बदला घेण्यासाठी ज्यानं तो शब्द उच्चारला तो तर मेलाच, ज्यांनी ऐकला तोही मेला, आणि ज्यांनी त्यांना सहयोग केला ते सर्वचे सर्व मेले.
सांगायचं तात्पर्य अशी कौरवाच्या कुळासारखी आपली आणि आपल्या कुळाची दुर्दशा होणे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी शब्द उच्चारण्याच्या पूर्वी आपण त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपण शब्द कोणता उच्चारतोय. कारण आता सांगितलं की एक शब्द उच्चारल्यानंतर सुखाची खान प्राप्त होते, एक शब्द उच्चारल्यानंतर दुःखाची रास प्राप्त होते, एका शब्दानं बंधन कटून जातं, एका शब्दानं गळ्याला फास लागतो. शब्द बराबर धन नहीं जो कोई जाने मोल, हीरा तो दामो मिले शब्द न मोल न तोल. कबीर लहरी समुद्र की मोती बिखरे आए, बगुला परखन जानई हंसा चुनी चुनी खाए. अशा प्रकारे सत्संग रूपी सागरामधून सद्गुरूच्या संताच्या मुखातून अनंत असे अमूल्य शब्द येतात. परंतु जसं ढोंगी बगळा असतो त्याची नजर असते कुठेतरी सडलेलं प्रेत आदी आपल्याला मिळेल, परंतु जो हंस असतो शास्त्रामध्ये वर्णन आहे बगळ्यासारखा दिसतो, परंतु त्याच्यामध्ये आंतरिक येतो, मोती ग्रहण करतो आणि दूध आणि पाणी जर एकत्र करून दिलं तर दूध तेवढं पिऊन घेतो, पाणी तसंच ठेवतो. पण त्याच्यापेक्षा परमहंस, संन्याशांना संतांना म्हणतात परमहंस, या जगामध्ये जेवढं शाश्वत असेल तेवढं ग्रहण करतात आणि अशाश्वत सोडून देतात. सांगायचं तात्पर्य की शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्याला अनुभव येतो की व्यवहारामध्ये देखील अगदी न होणारं काम देखील चांगले शब्द उच्चारल्यानंतर आई, बाबा, भाऊ, काका, मामा, मावशी जर म्हटलं तर न होणारं काम देखील होऊन जातं आणि अगदी सहज होणारं काम देखील आपण जर अपशब्द उच्चारले तर त्याच्यामुळं न होणारं काम देखील बिघडून जातं. सांगायचं तात्पर्य की शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जसं एक शब्द आहे किंवा मंत्र आहे, नमः शिवाय मंत्र पंचाक्षर जपत मिटत सब क्लेश भयंकर, जो नर नारी रटत शिव शिव उनिका शिव करत अति परमेद. जर आपण सद्गुरूच्या मुखानं मंत्र घेतला, तो जर जपला, किती महान भयंकर क्लेश असू द्या सर्व मिटून जातात. याच्या उलट जे अघोरी मंत्र असतात, जारण मारण उच्चाटन वशीकरण आदी ज्यांच्या निमित्तानं उच्चारण केल्या जातात ते तर दुःख भोगतातच, परंतु नंतर जारण मारण उच्चाटन वशीकरण आदी ज्या साधना शिकतात किंवा त्याचा उच्चारण करतात त्यांची देखील दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वैदिक मंत्र जेवढे असतील तेवढे जपल्यानंतर तो तर तरतो, अनेकांना तारुण्य येतो. म्हणून आता सांगितलं की नमः शिवाय मंत्र पंचाक्षर जपत मिटत सब क्लेश भयंकर, जो नर नारी रटत शिव शिवनित उनिका शिव करत अति परमेद. म्हणून सद्गुरूच्या मुखानं मिळेल त्यावेळेस मिळेल हा मंत्र, परंतु आपण सद्गुरूच्या सानिध्यात बसून किंवा संताच्या सानिध्यात बसून जर या मंत्राचं उच्चारण केलं तर असंख्य क्लेश निवृत्त होतील. म्हणून या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर 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 भोले नमः शिवाय, हर 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 भोले नमः शिवाय. हर 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 भोले नमः शिवाय, हर 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 भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. जनार्दनाय ओम जनार्दनाय, जनार्दनाय ओम जनार्दनाय.
बनाए हर 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 भोले नमः शिवाय 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 नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय पुंडलिकावरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सोमेश्वर भगवान की जय सब संतन की जय संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही जिचा कधी नाश होत नाही अशी संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं आपल्या जीवनामध्ये जर पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकाची वाणी पवित्र होऊन जाईल. या ठिकाणी जे साधक अनुष्ठानला बसले त्यांना तर मौन आहे. त्यांनी जे मनातल्या मनात जप करायचंय मनातल्या मनात नित्य विधी घ्यायचे मनातल्या मनात मंत्राचं उच्चारण करायचंय मनातल्या मनात जे अभंगाचं उच्चारण करायचंय बाकीच्यांनी मात्र अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकाला अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान 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 करी सावधान आत्मनिष्ठे हरि सावधान आत्मनिष्ठे हरि सावधान आत्मनिष्ठे हलाशा सोडून अहं कर्तव्यता हलाशा सोडून अहं कर्तव्यता हलाशा सोडून अहं कर्तव्यता हलाशा सोडून अहं कर्तव्यता मोक्ष तो आयता तेथे असे मोक्ष तो आयता तेथे असे मोक्ष तो आयता तेथे असे स्वधर्माचरण आपुला लेवर्ण धर्माचरण आपुला लेवर्ण स्वधर्माचरण आपुला लेवर्ण धर्माचरण आपुला लेवर्ण यज्ञ निदान करी सर्व यज्ञ निदान करी सर्व
यज्ञ आणि दान करी सर्व बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी 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 तत्व तो अंतरी प्रवेशल तत्व तो अंतरी प्रवेशल तत्व तो अंतरी प्रवेशल स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करे सावधान आत्मनिष्ठे फलाशा सोडोनी नहम कर्तव्यता मोक्ष तो आयता तेथे असे स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी सत्व तो अंतरी प्रवेशल महान संत बहिणाबाई ज्या संत माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह लाभला होता, ज्या महान संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं, अशी ती महान संत माऊली. त्या संत माऊलीचा 4 चरणाचा हा अभंग, या 4 चरणाच्या अभंगामध्ये जो बोध केलेला आहे, उपदेश केलेला आहे, त्या बोधाचं उपदेशाचं आपल्याला जर शब्दशः वर्णन करून सांगायला लागलं तर कमीत कमी 7-8 घंटे तर अगदी सहज लागतील. याचा अर्थ आता 7-8 घंटे प्रवचन चालणारे असं मुळीच नाही. अगदी थोडक्या शब्दामध्ये थोडक्या वेळामध्ये प्रवचन होणार आहे. या 4 चरणाच्या अभंगामधून 2च गोष्टी जाणून घ्यायच्या. सर्वात पहिलं की मानव देहाचा जो उद्देश आहे कोणता, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून आपण मुक्त झाले पाहिजे, किंवा सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या मुक्त्या मिळाल्या पाहिजे. आणि त्या मुक्त्या नाहीच मिळाल्या तर कमीत कमी आपली दुर्गती तरी होऊ नये, पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जाऊ लागू नये, याच्यासाठी हे चालू आहे. म्हणून थोडक्या वेळामध्ये थोडक्या शब्दामध्ये प्रवचन होणार आहे. सर्वात उद्देश पहिला हा आहे, जसं या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की 15 वर्षाच्या तप साधनेच्या सांगतेच्या निमित्तानं, म्हणजे स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी नैमित्तिक अनुष्ठान होत आहे. निमित्त आहे साधनेची समाप्ती, परंतु घरी गेल्यानंतर किंवा आजपासून सुरुवात केल्यानंतर म्हणजे नित्य अनुष्ठान करायचंय. नित्य अनुष्ठान कसं करायचं, याच्या पूर्वी ज्यावेळेस 15 वर्षानंतर म्हणजे तप साधनेनंतर महाराजांची इच्छा होती की आपण तप साधनेच्या निमित्तानं अनुष्ठान करून घ्यावं, तर त्यावेळेस पूर्ण काळामध्ये या ठिकाणी राहून आपल्याकडून अनुष्ठान करून घेतलं होतं. त्याच्यानंतर इच्छा होती की आपण प्रत्येक अनुष्ठानाला उपस्थित राहावं, परंतु महाराजांना सांगितलं की नाही, आपण आता लागा कार्याला. या भागामध्ये जे आहे तर चांगलं कार्य करा, जप करा, तप करा, अनुष्ठान करा. आपण तर तरले पण आता जगाला तारा. संत सांगतात की आपण तरुण विश्व तारा. त्यांना म्हटलं की आपण करा आता,
पण त्यांची इच्छा होते की नाही आम्ही तर करू, पण आपणही या ठिकाणी नेहमी आलं पाहिजे. तर या दृष्टीनं शक्य झालं त्यावेळेस आम्ही जरूर येऊ. परंतु या ठिकाणी जी जपाची तपाची अनुष्ठानाची जी मर्यादा आहे, तपबल रचई प्रपंच विधादा, तपबल विष्णू सकल जगत राहता, तपबल शंभू करई संगारा, तपबल शेष धरई मही भारा. ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या शक्तीनं हे सर्व जगत चालवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या किनाऱ्यावर ते भंडाऱ्याच्या डोंगरावर ते साधना केली. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांनी सुलीभंजनच्या त्या टेकडीवर ते किंवा त्या पर्वतावर ते साधना केली. अशा प्रकारे जेवढे ऋषी मुनी असेल तर ते जप करतात, तप करतात. तप का ही जीवन भला जो करी जाने कोय, तप से चमके आत्मा माया कमल धोय. प्रचंड शक्ती या जपामध्ये तपामध्ये अनुष्ठानामध्ये असते. म्हणून ती माऊली सांगते की अनुष्ठान कसं करा, नित्य करा. परंतु नित्य कसं करायचं हे नैमित्तिक अनुष्ठानामध्ये केवळ सांगितल्या जात नाही, तर करून घेतल्या जातं. म्हणून आपण या ठिकाणी आज अनुष्ठानाला प्रारंभ झालेला आहे. आजपासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस प्रत्येक दिवशी काय करायचंय, पहिल्या चरणामध्ये ती माऊली सांगते. जर जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून, रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर काय करा, ती माऊली सांगते. स्नान संध्या जप नित्यानुष्ठान, स्नान संध्या जप नित्यानुष्ठान, स्नान संध्या जप नित्यानुष्ठान, स्नान संध्या जप नित्यानुष्ठान. हरी सावधान आत्मनिष्ठे, हरी सावधान आत्मनिष्ठे, हरी सावधान आत्मनिष्ठे. अत्यंत सावधानतेनं काय करा, सर्वात पहिले ते माऊली सांगते की स्नान करा, दररोज करा. अनेक प्रकारचे स्नान आहे. जल स्नान आहे, मंत्र स्नान आहे, भस्म स्नान आहे, वायू स्नान आहे, ब्रह्म स्नान आहे, देवता स्नान आहे, आसुरी किंवा राक्षसी स्नान आहे. राक्षसी स्नान सोडून सर्वचे सर्व स्नान करा. वेगवेगळ्या स्नानाचा वेगवेगळा महिमा आहे. जल स्नान म्हणजे पाण्यानं स्नान करायचं. कशासाठी करायचं, दररोज 7-8 दिवसानं नाही केलं तर नाही चालणार का. दररोज का करायचं, तर रात्रंदिवस आपल्या शरीरामधून घाम बाहेर पडत राहतो, तिथं मळ साचतो, तिथं दुर्गंध तयार होतो, तिथं छोटे छोटे जंतू तयार होतात जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही. जसा कोरोनाचा विषाणू किंवा जंतू अत्यंत सूक्ष्म असतो, जसा टीव्ही मध्ये दाखवला जातो एवढा मोठा, तेवढा नसतो. तेवढा जर असता तर लोकांना मास्क म्हणजे मुस्क लावायची गरजच पडली नसती. लोक म्हटले असते अरे त्याच्यात नाकातून निघाला, पळापळा आपल्या नाकात येईन, आपल्याला कोरोना होईल. तो अत्यंत सूक्ष्म असतो. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घेतलेला तो मोठा फोटो दिसतो. सांगायचं तात्पर्य, एक दिवस जरी स्नान नाही केलं तर छोटे छोटे जंतू तयार होतात जे आपल्याला आजारी पडतात. डॉक्टरकडे, वैद्याकडे एवढा वेळ खर्च करतात, पैसा खर्च करतात, तेवढा काही जल स्नानाला लागत नाही. एक दिवस जरी स्नान नाही केलं तर जंतू तयार होतात. जर जास्त दिवस नाही स्नान केलं तर ते मोठे मोठे होतात. बऱ्याचशा बाया धरली की मारली, धरली की मारली, आमच्या डोक्यात नाहीये. म्हणजे उवा म्हणतात, बाई तिच्याजवळ झोपले, माझ्या डोक्यामध्ये उवा आल्या. आता ती बाई पण झोपली असेल. जे स्नान करत नाही, कपडे धुत नाही, डोकं धुत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये उवा तयार होतात, ज्यांची उत्पत्ती स्वेदज म्हणजे घामापासून तयार होते.
असे कितीतरी जंतू तयार होतात. त्याच्यासाठी दररोज जलस्नान करा. दुसरा आहे मंत्र स्नान. मंत्रानं मनाची पवित्रता होते. बघितल्या गेलं काही काही झोपडीमध्ये असेल राहत असेल, परंतु त्यांच्या जीवनामध्ये असं सुख आहे की शंका निर्माण होते की एवढं सुख स्वर्गात देखील असेल किंवा नाही. काही काही मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहतात, पण एवढं दुःख की असं वाटतं की नरकात देखील एवढं दुःख असेल किंवा नाही. हे जे सुख दुःख कशामुळे निर्माण होतं? कर्मामुळं. कर्म होतात कशामुळं? मनामुळं. मन प्रधान है कर्महित, भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का भोगत है सब कोय. सर्वचे सर्व आपापल्या कर्माचं फळ भोगतायत, या जन्माचं किंवा मागच्या जन्माचं. अशा प्रकारे त्या कर्माचं फळ भोगतायत. म्हणून मन आणि ते कर्म होतात कशामुळं? मनामुळं. पापाची वासना अगोदर मनामुळे येते, मग पाप कर्म घडतं, नंतर नरकाला जातो, 84ला जातो. पुण्याची भावना अगोदर मनामध्ये येते, नंतर पुण्य कर्म होतं आणि मग तो चांगल्या गतीला जातो. सांगायचं तात्पर्य आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. मन निर्मळ कसं होतं? मंत्रानं. कसं निर्मळ करायचं? जैसे गंगा वाही तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तयाजवळी देव, भक्तिभावी उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. त्याला स्वानंद सुखाची प्राप्ती होते. त्याच्यासाठी मन निर्मळ करा. भस्म स्नान आहे. जोपर्यंत शरीराची मोहममता सुटत नाही तोपर्यंत तरी भस्म लावा. भगवान शिव तर चिता भस्म, मेलेल्या मुडद्याचं भस्म लावतात. विवेक राहावा, विचार राहावा, याच्यासाठी मंत्रलेलं भस्म असेल तर त्याच्यामध्ये तर प्रचंड शक्ती असते. बिना मंत्रलेलं असेल तरी भस्म लावलं पाहिजे जोपर्यंत शरीराची मोहममता सुटत नाही. भस्म कसं लावतात माहिती ना? बोटाला लावतात, नंतर मनगटाला लावतात, दंडाला लावतात, कपाळाला लावतात, नंतर भस्माचा हात आपल्या शरीरावर फिरवतात. याचा अर्थ काय? हे सर्व भस्म होऊन जाणार आहे, सर्वांचंच होणार आहे, सर्वच मातीमध्ये मिळून जाणार आहे. शरीराची होय माती, कोणी नये ती संगती, सारे अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी. जावंच लागणार आहे. मग आपल्या सोबत काय येणार आहे? याचा विवेक विचार बुद्धीमध्ये निर्माण होतो, बुद्धीची शुद्धता होते. वायू स्नान आहे. सकाळीच उठून गावाच्या बाहेर एखादी कुटिया असेल, संतांची भगवंताचं मंदिर असेल, तिथं जा. सकाळी जर गेलं तर त्या ठिकाणी शरीरातल्या हवा लागली सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामधली, त्याच्यानंतर ती श्वासावाटे आपल्या शरीरामध्ये गेली तर अनेक प्रकारचे रोग निवृत्त होतात. मोठमोठे डॉक्टर देखील सांगतात आता की तुमच्या शरीरावरती कसल्याच प्रकारचा औषधाचा परिणाम होत नाही. तुम्ही काय करा? मॉर्निंग वॉक करा. सकाळी बघा शहरामध्ये डझनानं गाड्या काय इकडं बंगले सकाळी सकाळी फिरत राहतात. कशासाठी? डॉक्टरांना सांगितलं की मॉर्निंग वॉक करा. अशा प्रकारे सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये आपण जर भगवंताच्या मंदिरामध्ये गेलो तर अनेक प्रकारचे रोग निवृत्त होतात. आणि ब्रह्मस्नान आहे. 4-4:30च्या दरम्यान लवकर झोपे, लवकर उठे, तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे. लवकर म्हणजे केव्हा झोपायचं केव्हा उठायचं. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागे असतात. 9 ते 12 पर्यंत भोगी, 12 ते 3 वाजेपर्यंत तस्कर म्हणजे चोर लोक जागे असतात. आणि रोगी भोगी सर्व झोपतात. तर त्यावेळेस योगी उठतात, संत उठतात, धर्मात्मा उठतात, पुण्यात्मा उठतात. अशा त्या ब्रह्म मुहूर्तामध्ये आपण उठलं पाहिजे. उठून स्नान करून ब्रह्माचं जर चिंतन केलं तर अनुभूती येते. कोणती?
ब्रह्मध्यासी स्वये ब्रह्माची होई जय. 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 जीवत्व लोपी जय सहजते. जीवत्व लोपी जय सहजते. जीवत्व लोपी जय सहजते. ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करून 4-4:30च्या दरम्यान, नाही जमलं तर 3:30-3:30च्या दरम्यान, नाही जमलं तर 4-4:30च्या दरम्यान तरी उठलं पाहिजे. स्नान करून जर ब्रह्माचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं तर देव पाहाव्यासे गेलो तेथे देवच म्हणतेलो, पाहाव्यासे गेलो देव तेथे मी स्वयमेव अशी अनुभूती येते. आपण देवी देवता व्हायचं असेल तर सकाळीच उठा, ब्रह्माचं भगवंताचं चिंतन करा. नाही आपण ते करू शकलो तर कमीत कमी हात जोडून विनंती प्रत्येकाला, सूर्योदयापूर्वी तरी उठून स्नान करा. ज्याला देवता स्नान म्हणतात. मेल्यानंतर स्वर्ग आदी लोकांमध्ये जातो. दिवस उगल्यानंतर जे स्नान असतात त्याला आसुरी किंवा राक्षसी स्नान म्हणतात. तो राक्षसाच्या गतीला जातो. आणि दिवस उगला तरी स्नानच करत नाही, तो पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जातो. म्हणून आपल्याला त्या गतीला जायचं नसेल, चांगल्या गतीला जायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर काय करा, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान. 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 घरी सावधान आत्मनिष्ठे. घरी सावधान आत्मनिष्ठे. घरी सावधान आत्मनिष्ठे. जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून, रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे चालू आहे. काय काय करायचंय, स्नान करायचंय, संध्या करायची आहे. काही 4 वेळेस संध्या करतात, सकाळी, संध्याकाळी, दुपारी 12 वाजता आणि रात्री 12 वाजता. तेवढी नाही जमली तर कमीत कमी सकाळची संध्या तरी जरूर करा. भले आपल्याला मंत्र माहित नसेल, काय करायचं, आपल्या घरामध्ये जर देवघर असेल, बऱ्याचशा गावामध्ये काही काही किंवा काही काही घरामध्ये, बंगल्यामध्ये काहींनी देवघर बनवलं, काहींनी तर अगदी साऊंड प्रूफ बनवलं. घरामधला आवाज देखील तिथे येत नाही. त्या ठिकाणी गुरुनं दिलेल्या मंत्राचं ध्यान स्मरण करतात, ध्यान करतात, चिंतन करतात, पूजापाठ करतात. घरातला आवाज देखील येत नाही. तर त्या ठिकाणी काय करायचं, एक गावरान गायीच्या तुपापासून बनवलेली वात लावायची. लक्षात ठेवायचं, गावरान गाय, अर्धी म्हैस ना अर्धी गाय, संकरित ती नाही, गाय, गावरान गाय, तिच्या तुपापासून बनवलेली वात लावायची. देवघर असेल तर तिथं लावायची, नसेल तर देवारा. देवारा नसेल तर आपल्या घरामध्ये संतांचे, भगवंताचे, वीर शूर पुरुषांचे जिथे फोटो लावले असेल तिथं वात लावा. लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये वीर शूर पुरुषांचे फोटो लावा, देवी देवतांचे, साधू संतांचे फोटो लावा. उघडे नागडे नटनाट्यांचे फोटो जर असेल तर जाळून टाका, फेकून द्या कुठे गटारामध्ये. त्यांच्यावर ते सहज जरी मुला मुलींची, तरुण तरुणीची दृष्टी पडली ना तर त्यांच्या सुसुप्त शक्तीचा नाश होतो. आपल्या शरीरामध्ये, विशेष करून मुला मुलींच्या, तरुण तरुणींच्या शरीरामध्ये प्रचंड सुसुप्त शक्ती असते. जसं छोटस बी असतं, त्या ब्यामध्ये काय सर्व आहे, खोड आहे, मूळ आहे, फांद्या आहे, फुलं आहे, फळ आहे, दिसत काहीच नाही. परंतु पाण्याचा आणि जमिनीचा संसर्ग झाला तर ते सर्व प्रगट होतं. तसं महापुरुषाच्या दृष्टीनं, सद्गुरूच्या कृपाशीर्वादानं, संतांच्या आशीर्वादानं
सुसुप्त शक्ती विकास होते, प्रचंड विकास होतो त्याचा. परंतु जर का अश्लील उघड्या नागड्या फोटोवर ते पडली तर त्यांच्या सुसुप्त शक्तीचा नाश होतो. अशा प्रकारे ज्या ठिकाणी फोटो असेल त्या ठिकाणी एखादी वात लावा. एवढी जरी झाली तर संध्या होऊन जाईल. कितीतरी रोग निवृत्त होतात. 10-15 माळीचा का होईना नित्य जप करा आणि नित्य अनुष्ठान करा. नित्य अनुष्ठान करा. 10-15 मिनिटाचा का होईना, अर्ध्या तासाचा का होईना. जसं 7 दिवसाचं अनुष्ठान असतं, 7 दिवसाचं अनुष्ठान याच्यासाठी आहे नैमित्तिक अनुष्ठान, की आपण घरी गेल्यानंतर काय करायचंय लक्षात ठेवायचं. काय करायचं, तिथं शिकून घ्यायचंय, त्याची सवय लावायची आहे. आणि घरी गेल्यानंतर काय करायचंय, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान. संध्या जप नित्य अनुष्ठान. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान. संध्या जप नित्य अनुष्ठान. घरी सावधान आत्मनिष्ठे. हरि सावधान आत्मनिष्ठे. हरि सावधान आत्मनिष्ठे. दररोज स्नान करा, संध्या करा, जप करा, 10-15 मिनिटांचं अनुष्ठान करा. अजून मुक्त व्हायचं असेल तर अजून काय करा, फलाशा सोडून अहम कर्तव्यता. फलाशा सोडून अहम कर्तव्यता. फलाशा सोडून अहम कर्तव्यता. फलाशा सोडून अहम कर्तव्यता. मोक्ष तो आईता तेथे असे. मोक्ष तो आईता तेथे असे. मोक्ष तो आईता तेथे असे. मुक्त व्हायचं असेल तर काय करायचंय, हे चालू आहे. लक्षपूर्वक ऐकायचंय. स्नान करायचं, संध्या करायची, जप करायचं, नित्य 10-15 मिनिटं अनुष्ठान करायचं आणि फलाशा सोडून अहम कर्तव्यता. मोक्ष तो आयता तेथे असे. संपूर्ण गीता नाही पाठ करता आली, संपूर्ण ज्ञानेश्वरी नाही पाठ करता आली तर एक तरी ओवी अनुभवावी. एखादा तरी श्लोक, आम्ही तर म्हणतो अर्धा श्लोक जरी आपण पाठ केला ना, आपल्या आचरणात मध्ये आला, आपण तर तरण आपल्या सानिध्यात येतील, ते देखील तरुण जातील. कोणता, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा परंतु कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. फलाशा सोडून नहम कर्तव्यता. मी करतो, माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणून झालं, असं जर मानलं, असं जर आपल्या मनामध्ये आलं, सहज होणारं काम देखील होणार नाही. आणि तोच करता आणि तोच करविता. करता करविता परमात्मा आहे, गुरु आहे, संत आहे, आपण निमित्त मात्र आहे असं म्हणून जर आपण मानलं तर न होणारं कार्य देखील होऊन जाईल. परंतु त्याच्यासाठी फलाशा सोडून कसल्याच प्रकारची फलाची अपेक्षा न ठेवता थोडं बहुत तरी कर्म करा, फळाची अपेक्षा न ठेवता. आता काय काय म्हणतील, ठीक आहे तुम्ही तर संन्यासी, आम्ही तर ग्रस्त आश्रमी आहे, कसल्याच प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता आम्ही जर कर्म केलं तर आमचा संसार प्रपंच कसं काय चालायचा? चालेल, खूप चांगलं चालेल, परंतु केव्हा फळाची अपेक्षा न ठेवता जर आपण कर्म केलं तर एवढं फळ मिळेल, एवढं फळ मिळेल की आपण कधी स्वप्नात देखील कल्पना केली नसेल की एवढं फळ मिळू शकतं. अपेक्षा काहीच नाही. जसं काही काही महापुरुष अपेक्षा आई वडिलांकडून करत नाही, गुरुकडून करत नाही, अपेक्षा फक्त एकच करतात, त्यांच्या धनाची नाही तर त्यांच्या आशीर्वादाची. आशीर्वाद तर पाहिजे, गुरुचा, संताचा, आईचा, वडिलाचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद तर पाहिजे. सर्वात मोठा धन आहे ते आशीर्वाद.
हे लौकिक धन है, अलौकिक धन। कबीरा सो धन संचिय जो आगे को होय, शीस बांधे गाठडी जात न देखा कोय। सांगायचं तात्पर्य की कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा। समजून घ्यायचं असेल तर थोडक्यामध्ये, एक मुलगा एका वज्राकडे जायचा, खूप मन लावून सेवा करायचा। वज्रानं विचारलं, करे तो एवढ्या दिवसापासून येतो, सेवा करतो, झोपडीमध्ये राहतो, काय पाहिजे तुला? म्हटले काहीच नाही पाहिजे, आपली सेवा घडते, पुष्कळ झालं। आपण तर प्रधानाच्या सानिध्यात जातात, प्रधानाचं आपल्याला दर्शन होतं। माझ्या नशिबामध्ये कुठे प्रधानाचं दर्शन होतं? प्रधानाचं दर्शन आपल्याला होतं, आपलं दर्शन मला होतं, त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे। एक दिवस असा आला की ते वजीर म्हटले की मला प्रधानाकडे जायचंय, चल तुला आता प्रधानाकडे घेऊन जातो। प्रधानाकडे घेऊन गेले, सांगितलं की प्रधानजी हा मुलगा आहे ना, खूप सेवा करतो, मागत मात्र काहीच नाही। प्रधानाला तो मुलगा आवडला, म्हणले माझ्याकडे ठेवून द्या त्याला। आता प्रधानाकडे राहायला लागला, बरेच दिवस सेवा केली। प्रधानाने तेच विचारलं की तू एवढ्या दिवसापासून सेवा करतो, काय पाहिजे? म्हणलं काहीच नाही पाहिजे, आपली सेवा घडते पुष्कळ, अजून काय पाहिजे? आपल्याला तर मंत्र्याचं दर्शन होतं, माझ्या नशिबात कुठे मंत्र्याचं दर्शन आलं? मंत्र्याचं दर्शन, सेवा आपल्याला घडते, आपली सेवा मला घडते, पुष्कळ झालं। एक दिवस असा आला की तू म्हटला होता ना की मंत्र्याचं माझ्या नशिबामध्ये कुठे दर्शन आलं, दर्शन होतं, मला आज मंत्र्याकडे जायचंय, चल तुला मंत्र्याकडे घेऊन जातो। मंत्र्याकडे घेऊन गेले, मंत्र्याला सांगितलं की हा जो मुलगा आहे ना, सेवा करतो पण मागत काहीच नाही। मंत्र्याला तो मुलगा आवडला। एक लक्षात ठेवा, जो न काही मागे कोणाशी, तोची आवडतो देवाशी। देवाला आवडतो, तेव्हा मंत्र्याला आवडणं याच्यामध्ये नवल काय? मंत्र्याला तो मुलगा आवडला, त्यांनी सांगितलं की हा जो मुलगा आहे ना माझ्याकडे ठेवून द्या। आता तो मंत्र्याच्या बंगल्यामध्ये राहायला लागला, त्यांच्या गाडीमध्ये फिरायला लागला। बरेच दिवस झाली सेवा केली मंत्र्याची, मंत्र्यांना देखील तेच विचारलं की तू एवढ्या दिवसापासून सेवा करतो, काय पाहिजे तुला? म्हटले काहीच नाही पाहिजे, आपली सेवा घडते, पुष्कळ आहे। आपल्याला तर राजाचं दर्शन घडतं, माझ्या नशिबामध्ये कुठे त्या राजाचं दर्शन आलं? राजाचं दर्शन आपल्याला घडतं, आपलं दर्शन मला घडतं। एक दिवस असाही आला की ते मंत्री म्हटले की तू म्हटलं होतं ना माझ्या नशिबामध्ये कुठे राजाचं दर्शन आलं, आज राजाकडे जायचंय, चल तुला राजाकडे घेऊन जातो, त्यांचं दर्शन होईल। गेला राजाकडे, राजाला सांगितलं की हा मुलगा खूप सेवा करतो, मागत काहीच नाही। जो न मागे काही कोणाशी, तोची आवडतो देवाशी। देवाला देखील आवडतो, राजाला आवडला। राजा म्हटले की त्याला इथेच ठेवून द्या। आता राजाच्या महालामध्ये राहायला लागला। बरेच दिवस झाले, राजाने देखील तोच प्रश्न विचारला, अरे एवढ्या दिवसापासून राहतो, तू मागत का बरं काहीच नाही? काहीतरी मागून घे। म्हटले मला काहीच नाही पाहिजे, आपल्या दर्शनासाठी लोक तरसतात, मला तर आपल्या महालामध्ये राहण्याची संधी मिळालेली आहे, आपली सेवा घडते, तो दर्शन घडतं, अजून काय पाहिजे? एक दिवस राजा राणीने विचार केला की आता राज्य पुष्कळ भोग भोगले। आता पूर्वीच्या काळी राजे लोक एवढी संपत्ती असताना सर्व राज्य सोडून द्यायचे आणि वनामध्ये चालले जायचे, साधू संतांच्या सानिध्यात राज्य भोग ऐश्वर्याचे साधन सोडून जायचे। तर म्हटले की राजा राणी म्हटले की आता पुष्कळ दिवस झाले, आपलं उतारवय झालं। जसं दशरथ महाराजांनी एक केस बघितला, काळा सफेद झाला, तर लगेच आले आणि निर्णय घेतला की आता राज्य रामाला द्यायचंय। आजकालचे लोक तर सारे काळे केस सफेद झाले तर डांबर लावून का होईना, काळेच दिसले पाहिजे म्हणतात। त्यांचा एक सफेद झाला तर तो निर्णय घेतला। राजाने विचार केला की आता आपण संतांच्या सानिध्यात जायचंय, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय, राज्य आता देऊन टाकायचंय। म्हटलं पण द्यायचं कोणाला? आपल्याला तर मुलगा नाही। म्हणजे मुलगा नसला म्हणून काय झालं, आपण एक दत्तक घेऊ आणि त्याला देऊन टाकू। म्हणजे दत्तक कोणाला घ्यायचं? म्हटले आता याच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दत्तक मिळायचा? ज्यानं आपली सेवा केली, मागितलं काहीच नाही, त्यालाच आपण दत्तक घेऊ। आणि अशा प्रकारे त्या मुलाला दत्तक घेतलं
आणि त्याच्यानंतर त्याला राज्य स्वाधीन केलं आणि ते अरण्यामध्ये चालले गेले. लक्षात घ्या, एक झोपडीमध्ये राहणारा मुलगा मागून मागून काय मागितलं असतं वजिराकडे? एखादं घर मागितलं असतं, बंगला मागायची लाज वाटली असती, एखादी लागल्यास मोटरसायकल मागितली असती, सायकल किंवा मोटरसायकल मागितली, 4 चाक मागायची लाज वाटली असते की एकदम कस काय मागा. मिळालं काय? सर्व राज्य. सांगायचं तात्पर्य, कसल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य कर्म करा. आपण मुक्तवान. आणि नाहीच मुक्त झालो तर शेवटच्या 2 चरणामध्ये ती माऊली सांगते की कमीत कमी आपण पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला तरी जाऊ नका. आणि त्या गतीला जायचं नसेल तर काय करायचं? स्वधर्माचरण आपुलाले वर्ण, स्वधर्माचरण आपुलाले वर्ण, स्वधर्माचरण आपुलाले वर्ण, स्वधर्माचरण आपुलाले वर्ण, यज्ञ आणि दान करी सर्व, यज्ञ आणि दान करी सर्व, यज्ञ आणि दान करी सर्व. बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी, सत्व तो अंतरी प्रवेशल, स्वस्व धर्माने रथ सिद्धी लवंती मानवा. आपला जो वर्ण आश्रम आहे त्याप्रमाणे ते कर्म केलं पाहिजे. ब्रह्मचर्य असेल तर ब्रह्मचर्य धर्म घोकावे अक्षर, ब्रह्मचर्याचं पालन करून गुरुच्या सानिध्यात राहून धर्म अधर्म जाणून घ्यायचं. जर समजा वैराग्य निर्माण झालं तर लगेच संन्यास घ्यायचा नाही. संन्यास घ्यायचा म्हणजे केवळ भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी होतो असं नाही. म्हणजे भगवे कपडे घालणारा संन्यासी नसतो असं नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझ जसं संन्यासी बनतात. सोमेश्वरानंदगिरी महाराज बनले संन्यासी. कसे बनतात संन्यासी? जिवंतपणी आई वडिलांचं स्वतःच पिंडदान करून टाकतात. याच्यानंतर आपली आई आपल्या दृष्टीनं आपण मेलो, त्यांच्या दृष्टीनं आपण मेलो, आपल्या दृष्टीनं ते मेले. आता समोर येणारे तेच आपली आई आणि तेच आपले वडील आहे. हे सर्व जग आपलं, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरी आपणच झाला. अशा प्रकारे संन्यास धारण करायचा, त्याचा धर्माचं पालन करायचं. स्वधर्माचरण आपुलाले वर्ण, यज्ञ आणि दान करी सर्व. अनेक प्रकारची यज्ञ आहे. हे सर्व कशासाठी? बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी, सत्व तो अंतरी प्रवेशल. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकची केवळ, रज तो सबळ मायाजाळ. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ, हरनिशी अहर्निशी सदा परमार्थ करावा. पायन ठेवावा आडमार्गी, आडमार्गी नर जे कोणी जातील त्यातून काढील तोच ज्ञानी. तोच ज्ञानी खरा तारी दुधयासी, ज्ञानी खरा तारी दुधयासी, तोच ज्ञानी खरा तारी दुधयासी, ज्ञानी खरा तारी दुधयासी. वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. वेळोवेळा त्याशी शरण जावे. एक अनुष्ठान झालं म्हणजे झालं असं नाही. नित्य अनुष्ठान करायचंय. एकदा जेवलं की आता जेवायचीच गरज नाही असं नाही. एकदा कपडे धुतले की कपडे धुवायचीच आवश्यकता नाही असं नाही. एकदा मोबाईलची बॅटरी चार्जिंग केली की आयुष्यभर करायचीच नाही असं नाही. नेहमी नेहमी संतांच्या सद्गुरूच्या सानिध्यात जावं लागेल, त्यांचा बोध ऐकावा लागेल, नेहमी नेहमी त्यांचं स्मरण ठेवावं लागेल.
अशा प्रकारे तोच ज्ञानी खरा तारी दुज यासी वेळोवेळ त्याशी शरण जावे. शरण गेल्यानं काय होते? आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उद्धारील सर्वांची, तो सर्वांचे कुळ तो उद्धारून देईन अशी शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होईल. सांगायचं तात्पर्य की आपल्यामध्ये सत्वगुण आला पाहिजे. तो का सात्वे निमाल्या सात्विक ते पावती स्वर्ग लोक, रजोगुण निमाल्या देख त्या मनुष्य लोक मानवा, अंती वाढवणे तमाधिक्य तमोगुणी निमाल्या देख ते भोगिते महानरक दुःखदायक दारुण. तमोगुण येता का म्हणे सत्वगुण पाहिजे. तो का म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. आणि सत्वगुण येतो कशामुळं? स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व. अनेक प्रकारची यज्ञ आहे. इथे देखील यज्ञ चालू आहे. द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञान यज्ञ आणि सर्वात मोठा यज्ञ इथं चालू आहे. कोणता? यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराना हिमालय. भगवान श्रीकृष्ण विभूती योगामध्ये सांगतात की जेवढे यज्ञ असेल त्याच्यामध्ये जप यज्ञ माझी विभूती, आणि जेवढं स्थावर असेल त्याच्यामध्ये हिमालय माझी विभूती आहे. अद्भुत हिमालय. कॉलेजला ज्यावेळेस शिकत होतो, बीकॉम फायनलला होतो, त्यावेळेस हिमालयाचं वर्णन ऐकलं होतं. असं वाटत होतं की हिमालय असतो कसा, परंतु ज्यावेळेस हिमालयामध्ये गेलो, राहिलो, साधना केली, त्यावेळेस कळालं की हिमालय कसा आहे. आपण म्हणा सांगा मला कसा आहे, शब्दाने नाही सांगता येणार तो तर त्याच वेळेस जाणता येईल की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाण. सांगायचं तात्पर्य यज्ञ करा, आणि कोणताच यज्ञ नाही करता आला तर एक यज्ञ सर्व न करता येईल. कोणता? यज्ञाचं फळ मिळवतील. संत दर्शन को जाइए तज मोह माया अभिमान, जो जो पगागे धरे कोटी यज्ञ समान. करोड यज्ञाचं फळ मिळेल. म्हणून सत्वगुण येण्यासाठी स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व. अनेक प्रकारचे दान आहे. भूदान आहे, गोदान आहे, ज्ञानदान आहे, प्राणदान आहे, रक्तदान आहे, स्वर्णदान आहे, श्रमदान आहे. असे कितीतरी दान आहे. प्रत्येक दानाचा वेगळा वेगळा महिमा आहे. भूदान, भूपाल, जो जमीन दान करतो तो राजा होतो. म्हणजे सकाळी जमीन दान केले की संध्याकाळी राजा होतो असं नाही. आज कांदे लावले की दुसऱ्या दिवशी जाऊ त्याचे मार्केटला लगेच कांदे ट्रॅक्टर भरून, असंही नाही. परंतु दानाचं, पुण्याचं, सत्कर्माचं, दुष्कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही. जसं हमाली केले की लगेच पैसे मिळतात. बघा रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर हमाली केले की लगेच पैसे मिळतात. द्यावंच लागतात, न तर गच्ची धरतात ते. रोजाना गेलं की 8 दिवसाला बाजारच्या दिवशी घेऊन जा म्हणतात. क्लास 1 ऑफिसर जरी असेल गव्हर्नमेंट, त्यांना सरकार त्यांना 1 पैसा देत नाही जोपर्यंत महिना भरत नाही. महिन्यानंतर पगार मिळतो, वर्षानंतर वर्षासन किंवा बोनस मिळतं. आई मिळाली, वडील मिळाले, कशामुळं? पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळं. बघा काही ना कशी मिळाले. श्रीमंत जन्मतात गाडी तयार आहे, बंगला तयार आहे, लाखो रुपये बँकेमध्ये पडलेले. काहींना मिळाले दरिद्री, खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, अन्न पाणी पाणी करत मरतात. सांगायचं तात्पर्य हे सर्व कशामुळे मिळतं? तर आपापल्या कर्मामुळं. सांगायचं तात्पर्य की दान केलं पाहिजे. दाता दरिद्रो न भवती. जो दान करतो तो कधी दरिद्री होत नाही. काही लोकांची उलटी भावना आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही दान करत गेलो तर एक दिवस दरिद्री होऊन जाऊ. नाही, दाता दरिद्रो न भवती. बघा काही कठीण. आता समजा इथं असं, इथं तर आपल्याला कल्पना आहेच, परंतु भांगशी मातेच्या गडाजवळ त्या ठिकाणी एक 2-3 गुंठे का होईना जमीन असावी असं वाटलं होतं. कशासाठी? ऐसी बात बोली की कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठी की कोई न बोली उठ. याच्यासाठी त्या ठिकाणी काहींनी 1 एकर, अर्धा गुंठा, पाव गुंठा जमीन दान केली. त्याच्यामधून साधारणतः 2-3 एकराची जमीन मिळाली. त्याच्यानंतर आमच्याकडे जे काय येतं त्याच्यापासून खरेदी केली. जवळजवळ 50 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी मुलांना चांगले शिक्षण आणि त्याच्यापेक्षा संस्कार मिळावे
याच्यासाठी 400-450 विद्यार्थी त्या ठिकाणी आहे. त्यांना शिक्षणासोबत संस्कार दिले जातात. संस्कार दिले पाहिजे. त्याच्यासाठी आपले मुलं गुरुकुलामध्ये पाठवा. गुरुकुलामध्ये शिकल्यानंतर काय होतं याचा अनुभव घ्या. कसा घ्या? बसलेले इथंच सोमेश्वरानंद महाराज गुरुकुलामध्ये ज्यावेळेस शिकत होते, अगदी त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही बघायचो, त्यांचा स्वभाव म्हणजे आता साधू झाल्यानंतरच नाही, त्यावेळेस पासून होतं. जसं म्हणतात ना, सपुताचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, त्याप्रमाणे अगदी लहानपणी त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना संस्कार देत होतो, ज्यावेळेस त्यांना शिकवत होतो मुलांना, त्यावेळेसचे बरेचसे झाले, 2-3 संन्यासी झाले, काही महामंडलेश्वर झाले, ज्यांना ज्यांना शिकवलं, ज्यांना ज्यांना संस्कार दिले. आपल्या मुलांना गुरुकुलामध्ये पाठवा. प्रत्यक्ष उदाहरण आहे की अशा प्रकारे गुरुकुलामध्ये शिकल्यानंतर काय होतं, असे कितीतरी उदाहरण देता येईल. तर अशा प्रकारे हा गुरुकुलाचा महिमा आहे. आपले मुलं गुरुकुलामध्ये शिकले पाहिजे, त्यांना शिक्षणासोबत संस्कार दिले पाहिजे. आणि नाही समजा पाठवू शकलो तर कमीत कमी त्या मुलांना दान तरी केलं पाहिजे. बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांनी जमा केले. 2-3 कोटी जमवायचा विचार आहे, 1-1.5 कोटी तर झाले. कायमस्वरूपी एकदा जर का दान केले तर त्याच्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहील. बरेचसे मुलं त्या ठिकाणी शिकून बांगशी मातेच्या गडाजवळ ज्यावेळेस गुरुकुलला वेरूळला शिकवत होतं, त्यावेळेस जसे आता सांगितलं की सोमेश्वरानंदजी महाराज या ठिकाणी बसलेले गुरुकुलामध्ये शिकल्यानंतर काय होतं आपण सर्व बघतायत. एक महामंडलेश्वर देखील झाले, शिवानंदगिरीजी महाराज. अशा प्रकारे जे आहे तर गुरुकुलामध्ये शिकल्यानंतर काय होतं, आता बांगशी मातेच्या गडाजवळ देखील काही जे हे तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही देशाची सेवा करतात, काही फॉरेनमध्ये गेलेले, त्यांना इंग्लिश शिकवतात आपल्या भारतामध्ये जन्म घेऊन देखील. तर अशा प्रकारे हा संस्कार जो आहे तो आपण दिले पाहिजे त्यांना. त्याच्यासाठी तिथं गुरुकुल आहे. त्या मुलांना कसल्या प्रकारचं व्यसन असू नये, त्याच्यासाठी तिथं गावरान गाईचं दूध दिलं जातं. गायी आणल्या होत्या काही गिर जातीच्या, तिथं फक्त गिर जातीच्याच पाळल्या जातात, त्यांची सेवा केली जाते, त्यांचंच दूध दिलं जातं मुलांना. मुलांना चहाचं देखील व्यसन असू नये, त्याच्यासाठी त्यांना गावरान गाईचं दूध दिलं जातं. बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा त्या गायीसाठी चाऱ्यासाठी 1 रुपया का होईना त्या ठिकाणी पाठवतात. म्हणजे 365 नाही पाठवत, सहसा 500, 1000, 1100 पाठवतात आणि त्या गायीची सेवा करतात. तिथं संत निवास बनलं, भक्त निवास बनलं आणि आपल्या भागातून तसे बरेचसे येतात. आणि आपले सर्वांचे बाबाजी या ठिकाणी सेवागिरीजी महाराज तर सोमेश्वरानंद गिरीजी महाराज तर नेहमी येतात. तर अशा प्रकारे त्यांनी बघितले, त्यांना माहित आहे की त्या ठिकाणी इथलं मंदिर तर झालं सोमेश्वर भगवंताचं, तिथलं तर राहिलेलं अजून. आज खरं म्हणजे तारीख द्यायचं आम्ही टाळत होतो म्हणजे आपली श्रद्धा नाही, भावना नाही असं नाही. याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी 7-8 वर्षापासून मंदिर चालू आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याचा खर्च आहे 4 ते 5 लाख रुपये. तर अशा प्रकारे सर्व गावांना जास्तीत जास्त गावांना लाभ मिळावा. जे चांगले गाव आहे, असं नाही की कोणत्याही गावाला, जे चांगले गाव आहे त्या गावाला लाभ मिळावा म्हणून आपल्या भागातील असेल किंवा 2-4 जिल्ह्यामधून ज्या ज्या ठिकाणी चांगले चांगले भक्त आहे, चांगले चांगले गाव आहे आणि ज्यांचा आग्रह आहे, जे पुण्यात्मा धर्मात्मा जसं पाप्याचं धन तर काही देतच नाही, ते दिले तर 1-2 श्वेत देतात. पुण्यवान जे आहे तर धन देतात, त्यांचं धन लागतं. आणि अशा प्रकारे त्यांची इच्छा असते की आमच्या गावाला यावं, जेणेकरून संताचा महिमा, धर्माचा महिमा, आईवडिलांच्या सेवेचा महिमा आम्हाला कळाला पाहिजे, आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे. धर्म रक्षणा कारणे साधू होतात अवतरणे, जग लावावे सत्पंथी हिची साधूची प्रकृती. अशा प्रकारे गावोगावी थोडंसं भ्रमण चालू आहे. याचा अर्थ पैसे जमा करणं चालू आहे, याच्यासाठी फिरणं चालू आहे असं नाही. साधू भूका भावका धनका भूका नाही,
धन का भूका जो फिरे वो तो साधू नाही. या दृष्टीनं गावोगाव हे जे चालू आहे, कशासाठी की अशा प्रकारे आपली संस्कृती टिकली पाहिजे. आता सहसा दगडाचे मंदिर बनवत नाही. आता त्या ठिकाणी ते गर्भगृह झालेले, वरती शिखराचं राहिलेले, सभामंडप राहिलेले. आणि त्यातल्या त्यात ही कोरोनाची जी महामारी आली, जिथं मंदिराचं झालं होतं, 2-2, 3-3 फेऱ्या झाल्या होत्या काही काही गावाला. काही आणून देतात, काही म्हणतात की बाबाजी दुसऱ्या तिसऱ्या वेळेस आमच्याकडे कवा नाही या, दरवर्षी या, आम्ही मंदिरासाठी देऊ. आणि अशा प्रकारे त्यांच्यासाठी त्याच्यानंतर तिथं एक छोटंसं हॉस्पिटल बनवायचंय. कारण त्या मुलांना कोरोनाची परिस्थिती ती चालू आहे. पहिली लाट आली, दुसरी आली, तिसरी आली. काही म्हणतात की अशा 30 येणार आहे. 3 गेल्या तरी 27 अजून बाकी आहे. असं जर झालं तर त्या मुलांचं शिक्षणाचं काय, सर्वात नुकसान झाले ते मुलांचं. पेट्रोल पंप असेल, दुकान असेल, त्यांची तर भरपाई निघून गेली, परंतु मुलांचं जास्त नुकसान झालं. आणि त्यातल्या त्यात त्यांना जे जसं एखाद्या दारुड्याला व्यसन जडतं तसं त्यांना मोबाईलचं व्यसनच जडलेले. नको पाहायचं ते पाहत बसले, नको शिकायचं ते शिकले. अशा प्रकारे त्यांची हानी झाली. म्हणून त्या ठिकाणी अशा कोरोनाच्या लाटी आल्या तरी त्या ठिकाणी जे आहे एक छोटंसं हॉस्पिटल बनवायचंय. आणि एक गाय सांभाळायचं तर किती प्रयास लागतात आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ते गाईचं दूध काही विकल्या जात नाही. त्या 100 गायी आहे तर त्याच्यासाठी त्यांचा चाऱ्याचा प्रश्न मिटावा, याच्यासाठी तिथे एक चाऱ्याचं स्टोर रूम, गोडाऊन बनवायचंय. आणि त्याच्यामुळं गावोगावी थोडंसं भ्रमण चालू होतं. म्हणून आम्ही महाराजांना म्हटलो की एवढं वर्ष आम्ही नाही आलो तर थोडंसं. ते म्हटले तुम्ही 2-3 वर्ष तर तसंच म्हटले, कोरोनामुळे ठीक आहे आम्ही ऐकलं, परंतु यावर्षी जे आहे आपण आलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांची आग्रह, त्यांची इच्छा, आणि या दृष्टीनं त्यांना तर म्हटलं आपण करायला लागले, करा आपण. अशा प्रकारे हे केलं पाहिजे. या भागामध्ये, अन्य भागामध्ये धर्माचा प्रचार प्रसार आपण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे करायला लागले त्याप्रमाणे. परंतु त्यांची इच्छा होती की नाही आपण एक दिवस तरी यावं. आणि या दृष्टीनं आजचे ही सत्संग फेरीच्या निमित्तानं या ठिकाणी यायचं नव्हतंच, तर दुसऱ्या गावाला जे सत्संग फेरी चालू आहे गावोगाव, परंतु इच्छा की नाही अनुष्ठानाच्या सुरुवातीच्या दिवशी का होईना आपण या ठिकाणी यावं. आणि अशा प्रकारे आल्यानंतर या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले, सत्संग प्रवचनाला, खरं म्हणजे मागच्या ज्यावेळेस अनुष्ठान झालं होतं त्यावेळेस अगदी 7-8 दिवस सकाळच्या संध्याकाळच्या 2-2, 3-3 तासाचे प्रवचन झाले होते. सर्वचे सर्व विसरले असेल असंही म्हणता येत नाही. तर त्यावेळेस जे आहे तर महाराज तर अनुष्ठानामध्ये होते, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एक चांगलं कार्य या ठिकाणी व्यवस्थित करायचं होतं, किंवा त्यांनी एक जबाबदारी म्हणा, किंवा त्यांनी या ठिकाणी जी विनंती केली होती तर ती पार पाडणं गरजेची होती. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं होतं ठीक आहे आपण साधनाचं बाहेर आले की मग आपलं कार्य जाणे ना आपण जाणे. तर या दृष्टीनं जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर या अनुष्ठानाचा आज पहिला दिवस आहे. तर काय करायचंय, घरी गेल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे, फलाशा सोडवणी नहम कर्तव्यता मोक्ष तो आयता तेथे असे, स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व, बहिणी म्हणे ऐसा साधील तो जरी सत्वत अंतरी प्रवेशल, मग त्याला जिवंतपणे सुखाची मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होईल. परंतु आपण जप करा, तप करा, अनुष्ठान करा, कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा करू नका. आणि करायची असेल तर एकच करा, धन मागू नका. द्रव्य जप करा, तप करा, अनुष्ठान करा, दान पुण्य करा, परंतु त्याच्या बदल्यामध्ये धन द्रव्य मागू नका. कारण किती धन मिळालं तर ते आपलं सोडून जाईल, म्हणून ते मागू नका. तर संतांनी जे मागितलं, काय मागितलं संतांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकच मागितलं की संताची या सेवा कैसा परिला हो, नामाचा आठव कैसा राही, याची थोरली चिंता लागली मनासी, निजता निद्रेसी लागे डोळा, जेवता जेवणीन लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख, ऐशिया संकटे पाव कृपानिधी, आणि लावे संतपदी प्रेम भावे. हे प्रभू आम्हाला संताची सेवा मिळाली पाहिजे, गुरुची सेवा मिळाली पाहिजे. गुरु गोविंद दो खडे काकू लागे पाय, बलहारी गुरुदेवन की जिनो
गोविंद दियो दिखाय. जसं आई आणि वडील जर समोर एकाच वेळेस असेल तर सर्वात पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं तर आईचं दर्शन घ्यायचं. कारण आईनं आपल्या वडिलांचा परिचय करून दिला. आणि भगवंताने संत जर समोर आले तर आपण काय करायचं की भगवंताचं दर्शन नाही, अगोदर गुरुचं दर्शन. कारण गुरुनं आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून दिली, तो मार्ग आपल्याला दाखवला. तर या दृष्टीनं जे आहे तर संताची गुरुची सेवा मला कळाली पाहिजे, ती मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे प्रभू तुझं स्मरण आणि संतांची सेवा मला मिळाली पाहिजे म्हणून अशी कृपा कर. अब प्रभु कृपा करहो यही भांति सब तजी भजन करहो दिन राति. जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम. गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम. जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधे श्याम. जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधे श्याम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्री राम जय जय राम, जय मारुद्र जय हनुमान. श्री राम जय जय राम, जय मारुद्र जय हनुमान. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ. दुर्गति नाशिनी दुर्गा मां, काल विनाशिनी काली मां. दुर्गति नाशिनी दुर्गा मां, काल विनाशिनी काली मां. आदि शक्ति भवानी मां, भव भय भंग शिवांग शिवा. आदि शक्ति भवानी मां, भव भय भंग शिवांग शिवा. भव भय नाशिनी भांग शिवा, भव भय नाशिनी भांग शिवा. भव भय नाशिनी भांग शिवा, भव भय नाशिनी भांग शिवा. नमः पार्वती पते. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. सोमेश्वर भगवान की जय. या ठिकाणी